जड अंतःकरणाने अजित पवार यांना अखेरचा निरोप। अजितदादांवर बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार। महाराष्ट्राने उमदा नेता गमावला। अजित पवारांच्या अंत्यविधीवेळी पवार कुटुंबीय भाऊक। सुनेत्रा पवारांच्या अश्रूंचा बांध फुटला। मुलगा पार्थ पवार आणि जय पवारांना अश्रू अनावर। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही अजितदादांची इच्छा। अंकुश काकडे आणि अमोल कोल्हे यांचा गौप्यस्फोट। शरद पवारांच्या वाढदिवशीच एकत्रीकरण होणार होतं, पण कुठे माशी शिंकली माहीत नाही। अजितदादांनी केलं होतं विलिनीकरणावर भाष्य। दादांची वेळ चुकली म्हणत लाडक्या नेत्याला निरोप देताना कार्यकर्त्यांना अश्रू अनावर। अजितदादांच्या अंत्यसंस्कारासाठी लोटला जनसागर। अजितदादा परत या, लव्ह यू अजितदादा, कार्यकर्त्यांच्या घोषणा। अजित पवारांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज नेत्यांची हजेरी। केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी पुष्पचक्र अर्पण करून वाहिली श्रद्धांजली। भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांनीही वाहिली आदरांजली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अजित पवारांना श्रद्धांजली। साथीदाराला निरोप देताना फडणवीस आणि शिंदे भाऊक। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रामदास आठवलेंकडून पुष्पचक्र अर्पण करून अजित पवारांना श्रद्धांजली। मुरलीधर मोहोळ आणि रक्षा खडसेंनी घेतलं अजितदादांचं अंतिम दर्शन। अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी सर्वपक्षीय नेते आणि अभिनेत्यांचीही हजेरी। चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, शाहू छत्रपती, रितेश देशमुख यांनी वाहिली श्रद्धांजली। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली। राज ठाकरेंनी शरद पवारांची भेट घेत केलं सांत्वन, तर उद्धव ठाकरेंनी सुनेत्रा पवार यांची घेतली सांत्वनपर भेट। अजित पवारांच्या अंत्यविधीला पुढारीचे चेअरमन आणि समूह संपादक डॉक्टर योगेश जाधव यांची उपस्थिती। अपघाताच्या आदल्या दिवशी झालेल्या भेट ठरली अखेरची। पवार कुटुंबियांची भेट घेत केलं सांत्वन। अजित पवारांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी कडकडीत बंद। लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी पाळला बंद।